नमस्कार मंडळी, सुके बोंबिलाची चटणी बनवण्यासाठी सुके बोंबील साफ करून त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि तव्यावर फक्त सुके भाजून घ्यायचे. तेल काही घालायचं नाही आणि भाजले की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून भिजू घालू ठेवायचे. नंतर त्याला साफ करून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक हड्डी असते ती काढून घ्यायची. आवडत असल्यास तशी ठेवली तरी चालते. नंतर फोडणीला एका तव्यावर तेल टाकायचं. जिरं, मोहरी, लसूण, कांदा घालायचा. कांदा आणि टमाटर थोडे जास्त घ्यायचे. मी 2 मोठमोठे कांदे आणि 2 टमाटर घेतलेले आहे. कांदा टमाटर चांगले परतवून झाले की त्याच्यामध्ये आपण साफ केलेले बोंबील टाकायचे. हळद, तिखट, मीठ घालून छान परतवून घ्यायची. 5 मिनिटं परतवून झाली की लगेच त्याच्यावर कोथिंबीर घालायची आणि आपली गरम गरम बोंबिलाची चटणी तयार आहे. नक्की बनवून बघा.